क्रिकेट नेहमीच एन्जॉय करतात। या बॉलवर देखील अकूट टप्प्याचा बॉल त्याला मात्र पुल करण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि फिल्डर आहेत तिकडे, बट रन एक रन मिळेल। सिद्धेश पहिल्याच बॉलवरती सिद्धेशवरती आपण पाहिलं तर आक्रमण करताना पाहिलं गेलं आणि पवनने टायमिंग चांगलं केलं आणि समोरच्या दिशेला आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न केला गेला। हवाई फायर तिकडे हा या इनिंगचा। या बॉलवर देखील स्लो रन पाहिला गेला सिद्धेशचा आणि धीम्या गतीचा बॉल, तो मात्र पॉइंटला बॉल ट्रॅव्हल होतो आणि तिकडे बॉल रन पुन्हा एकदा 6 रनसाठी बॅक टू बॅक 2 6 पवनने लगावले। सिद्धेशवरती मात्र हल्ला बॉल केलाय, दोन्ही बॉल सिद्धेशने चुकीच्या पद्धतीने पाहिले गेले। पॉइंटला मगाशी निमेशनी पण एक चांगला 6 मारला। या बॉलवर देखील पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा बॉल पवनच्या बॅटमधून आक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेला आणि ह्या बॉलवर आपण पाहिलं तर 6 रनसाठी परफेक्ट टायमिंग। पवनने मात्र ही मॅच आपल्या टीमकडे खेचली। अफलातून बॅटिंग करत असताना पवन केने रब्बर बॉलर स्पीड टाकला। 12 बॉल 26 धावांची एक दुवादार बॅटिंग बरोबर यानंतर खेळेल। पहिला बॉल वेगात होता, थोडीशी उसळी होती, यष्टीरक्षकांची या ठिकाणी आपल्याला पाहावं लागेल। पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर या ठिकाणी ओमकार यांना माघारी परतावं लागतंय। पवन पुन्हा एकदा ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता हा बॉल त्याला रीच करण्याचा प्रयत्न, बॅट चिकाडा आणि ओमकार यांना माघारी परतावं लागेल। वेदांत बॅटिंगसाठी आलेत। पहिला बॉल थोडीशी अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली, खेळायचं होतं या ठिकाणी मोठ्या आणि पहिल्या सुरुवातीपासून या ठिकाणी सिल्वर स्टार टीमचा दबदबा आपल्याला पाहायला मिळतोय। पण असतं परंतु ते त्या ठिकाणी धावत गेले आणि पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर खूप चांगली कामगिरी